हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बघूयात कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्टसाठी लागणारा पहिला पॉईंट म्हणजे एज ऑफ मेजॉरिटी. इन इंडिया, एज ऑफ मेजॉरिटी अकॉर्डिंग टू इंडियन मेजॉरिटी ॲक्ट 1875 कंप्लीट द 18 इयर्स ऑफ एज. या काय बाबी आहेत ज्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील मायनरबद्दल. यालाच आपण लॉ रिलेटिंग टू मायनर्स असे. फर्स्ट वन इज अ कॉन्ट्रॅक्ट मेड विथ ऑर बाय अ मायनर इज वॉइड ॲब इनिशियल म्हणजे इनव्हॅलिड. मायनर बरोबर कॉन्ट्रॅक्ट बनवला हा कधी पण इनव्हॅलिड. सेकंड इज नो रेटिफिकेशन आफ्टर अटेनिंग एज ऑफ मेजॉरिटी म्हणजेच 18 इयर्सच्या पहिले जो कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे तो 18 इयर्स नंतर म्हणजे तो आता मेजर बनलेला आहे मायनर, तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होऊ शकतो का? असं बिलकुल होऊ शकत नाही. मायनर्स कॅन बेनिफिशरी ऑर कॅन बेनिफिट्स आउट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच मायनर फक्त बेनिफिटसाठी जर ॲडमिट होत असेल इन द फर्म तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे. फोर्थ वन इज अ मायनर कॅन प्लीड ऑलवेज मायनॉरिटी म्हणजेच जर मायनरने पहिले स्वतःला मेजर रिप्रेझेंट केलं आणि नंतर कळलं की तो मेजर नाहीच आहे, तो म्हणजे मायनरच आहे, तर तो लॉला रिक्वेस्ट करू शकतो की मी मायनर आहे, तर लॉ त्याला प्रोटेक्ट करेल म्हणजे मायनरला. फिफ्थ वन पॉईंट इज लायबिलिटी फॉर नेसेसरीज म्हणजेच मायनरच्या जर तुम्ही नेसेसरीजवर खर्च केला तर त्याकडून तुम्ही वसूल करू शकता. म्हणजे डायरेक्ट त्याकडून नाही तर त्याला ज्या ॲसेट्स मिळालेल्या आहेत त्यातून तुम्ही ती वसूल करू शकता तुमची अमाऊंट. पण यात दोन गोष्टी आहेत. फर्स्ट इज नेसेसरी म्हणजे नेसेसरी पूर्ण सप्लाय झालेलं नसलं पाहिजे ऑलरेडी. जर तुम्ही पहिले ऑलरेडी सप्लाय झाले आणि तुम्ही डबल सप्लाय करताय तर तुम्हाला याची काहीही अमाऊंट भेटणार नाही. आणि सेकंड इज रिजनेबली नेसेसरीज असले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही वस्तूवर खर्च करता मायनरच्या तर तुम्हाला त्याची अमाऊंट मिळणार. पॉईंट नंबर 6 इज कॉन्ट्रॅक्ट बाय गार्डियन हाऊ इज इनफॉर्सिबल म्हणजे जर तुम्ही गार्डियनबरोबर कॉन्ट्रॅक्ट बनवला आहे म्हणजे एखाद्या मेजरबरोबर मायनरनं कॉन्ट्रॅक्ट बनवला आहे, जर मायनर बेनिफिशरी असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे. आणि जर मायनर जर लायबल असेल तर तो इनव्हॅलिड म्हणजे वॉइड आहे बेनिशो. हे तर आपण पॉईंट पहिल्यापासूनच बघत आले की कॉन्ट्रॅक्ट मायनर हा कधीही लायबल नसतो, पर्सनली लायबल नसतो. पॉईंट नंबर 7 इज नो स्पेसिफिक परफॉर्मन्स. मायनर बरोबर कॉन्ट्रॅक्ट बनवलेलाच हा वॉइड आहे बेनिशो आहे, तर स्पेसिफिक परफॉर्मन्स आपण मायनर करून रिक्वायर म्हणजे त्याला कंपल्सरी करू शकत नाही. पॉईंट नंबर 8 इज नो इन्सॉल्वन्सी. मायनर हा इन्सॉल्वंट होऊच शकत नाही कारण त्याच्यावर काही लायबिलिटीज नाही, पर्सनली तो लायबल नसतो, फक्त नेसेसरीसाठी लायबल असतो, ते पण त्याला मिळालेल्या ॲसेट्स अरियंट ॲसेटसाठी तो लायबल असतो. म्हणून नो इन्सॉल्वंट तर मायनर कधी होऊ शकत. पॉईंट नंबर 9 इज पार्टनरशिप. आपण त्याबरोबर क्रिएट नाही करू शकत पार्टनरशिप, त्याला ॲडमिट करू शकतो प्रॉफिटसाठी, त्याच्यावर लायबिलिटीज कुठलीही नसणार. पॉईंट नंबर 10 इज मायनर कॅन बी एन एजंट. मायनरला आपण एजंट म्हणून अपॉइंट करू शकतो, त्याला आपण स्पेसिफिक आपण कंडिशन पण सांगू शकतो की ही वस्तू आपल्याला इतक्या इतक्या किमतीत विकायची आहे, पण जर त्याने त्या किमतीपेक्षा कमी याच्यात विकली तर ती आपण अमाऊंट जी आहे तितकी ती आपण नॉर्मल एजंटकडून आपण वसूल करू शकतो, पण मायनरबरोबर करू शकत नाही कारण तो पर्सनली लायबल नसतो. पॉईंट नंबर 11 इज मायनर्स कॅन नॉट बाइंड पॅरेंट्स ऑर गार्डियन. म्हणजे एखादी वस्तू जर मायनर्सने परचेस केली आणि त्याचं पेमेंट जर पेंडिंग असेल तर आपण त्याच्या पॅरेंट्सला गार्डियन्सला आपण त्याच्याकडून ती अमाऊंट वसूल नाही करू शकत, जशी आपण अदर याच्याकडून करू शकतो. जर मायनरनं नाही पे केली तर मायनर स्वतःच्या लायबिलिटी स्वतःच्या याच्यासाठी स्वतः लायबल राहील, पण जर तो पे नसेल करत ते आपण अमाऊंट कोणाकडूनही वसूल करू शकत. पॉईंट नंबर 12 इज जॉईंट कॉन्ट्रॅक्ट बाय मायनर्स अँड ॲडल्ट्स. म्हणजे एखाद्या फर्ममध्ये जर एक मायनर्स पण पार्टनर आहे, मेजर पण पार्टनर आहे, तर जर मायनरनं पेमेंट नाही दिलं एखाद्या गोष्टीचं तर तो लायबल नसणार कारण त्याच्या मायनर्सवर कधी पण लायबिलिटीज नसतात, तर त्याचे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही मेजर म्हणजे ॲडल्ट पर्सनवर राहणार. पॉईंट नंबर 13 इज श्युरिटी फॉर अ मायनर. जर एखाद्या ॲडल्ट पर्सनने जर श्युरिटी दिली म्हणजे गॅरंटी दिली की मायनर्सनं जर हे पेमेंट दिले नाही तर मी हे पेमेंट करेन, म्हणजे ॲडल्ट पर्सन जर पे करत असेल तर हा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. जर मायनरने खरोखरच ही अमाऊंट पे नाही केली तर त्या ॲडल्ट पर्सन करून आपण ती अमाऊंट रिकवर करू शकतो. पॉईंट नंबर 14 इज मायनर ॲज अ शेअर होल्डर. मायनर हा शेअर होल्डर नसतो कारण त्यामध्ये आपल्याला अमाऊंट रिक्वायर राहते पे करायची, म्हणून मायनर हा शेअर होल्डर नसतो. पण जर फुल पेडअप शेअर असतील तर त्यासाठी मायनर हा शेअर होल्डर होऊ शकतो. म्हणजे जर पूर्ण पेडअप झालेले आहे शेअरची अमाऊंट पूर्ण पे केलेली आहे आणि ही जर आपण मायनरला ट्रान्सफर केली तर हे होऊ शकतं, म्हणजे तेव्हा मायनर शेअर होल्डर असतो, नाहीतर बाकी वेळे मायनर हा शेअर होल्डर नसतो. पॉईंट नंबर 15 आणि लास्ट पॉईंट म्हणजेच लायबिलिटी फॉर टॉर्ट्स. ह्या केसमध्ये कोर्ट मायनरला प्रोटेक्ट नाही करणार कारण जर सिव्हिल रॉंग केला असेल मायनरने, एखादा गुन्हेगार केला आहे, खून केला आहे, तर त्यावेळेस त्याला जेल होईल, तेव्हा कोर्ट काहीही मायनरला सपोर्ट करणार नाही. तर ह्या 15 गोष्टी आहेत लॉ रिलेटिंग टू मायनर्स ॲग्रीमेंट.
म्हणजे मायनरबरोबर काय काय गोष्टी होऊ शकतात आणि त्याचा इम्पॅक्ट काय काय होऊ शकतो, तर तुम्हाला आता समजलेच. थँक्स.